ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संस्कार. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की मी श्री स्वामी समर्थ सप्तशती या पवित्र ग्रंथाचे पारायण चालू केले आहे. त्या पारायणाची पूजा मांडणी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असे मी तुम्हाला सांगितले होते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ सप्तशती पारायणानिमित्त मी कशी केली आहे पूजा मांडणी. तर चला पाहूया. बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला फोटो दिसत आहे तो त्याच सप्तशती पारायणाच्या मांडणीचा आहे. सर्वप्रथम मी दीपपूजनम करून घेतलेले आहे. दीपपूजन झाल्यानंतर घंटेचं पूजन केलेलं आहे. घंटापूजन झाल्यानंतर दोघांनाही धूपदीप असे दाखवलेले आहे. अशा प्रकारे दीपपूजन व घंटापूजन झाल्यानंतर मी एका तांदळाच्या राशीवर श्री गणेशाची पूजा केलेली आहे, म्हणजे स्थापना केलेली आहे. स्थापनेनंतर श्री कलशपूजनम केलेलं आहे. कलश एका तांदळाच्या राशीवर ठेवून त्यावर 5 पाने, 1 सुपारी, नाणं, फूर, दुर्वा आणि 1 सुपारी टाकून त्यावर श्रीफळ ठेवून कलश स्थापना केलेली आहे. कलश स्थापनेनंतर तुम्ही पाहू शकता की तिथे एक विडा ठेवलेला आहे. त्या विड्यावर हळकुंड, सुपारी आणि बदाम अशा प्रकारे श्री कुलदेवतांना तो विडा अर्पण केलेला आहे. विड्यानंतर श्री स्वामी समर्थांचं पूजन केलेलं आहे. स्वामींना आसनावर स्थापन करून हळदी कुंकूवर पुष्प अर्पण करून स्वामींची अशी पंचोपचारे पूजा केलेली आहे. स्वामींना वस्त्रमाळासुद्धा घातलेली आहे, हारसुद्धा घातलेला आहे. अशा प्रकारे ते झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे, साखर खोबऱ्याचा. माझ्याकडे स्वामींची प्रतिमा होती म्हणून मी प्रतिमासुद्धा मांडलेली आहे. आपल्याकडे असेल तर आपण सुद्धा मांडू शकतो. त्यानंतर मी स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचं पूजन केलेलं आहे. हळदी कुंकू व पुष्पसुद्धा अर्पण केलेले आहे. त्यानंतर स्वामींना मी केळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. केळाचा नैवेद्य दाखवून झाल्यावर बाजूलाच एक पाट मांडून त्यावर आसन घातलेलं आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपलं पठण चालू असताना श्रवण करण्यासाठी इथे बसलेले असतात. त्यासाठी आपण आसन करायचे असते, म्हणून मी या ठिकाणी पिवळे आसन दिलेले आहे स्वामींना बसण्यासाठी. आसनाची सुद्धा हळदी कुंकू व पुष्प अर्पण करून त्याची पूजा केलेली आहे. पाटावर श्री स्वामी समर्थांची छोटी प्रतिमा माझ्याकडे होती, ती मांडलेली आहे. त्या प्रतिमेची सुद्धा हळदी कुंकू व पुष्प अर्पण करून मी पूजा केलेली आहे. अशा प्रकारे मी पारायणाची पूजा मांडणी केलेली आहे. आपणही याच प्रकारे करू शकता. पूजा मांडणी झाल्यानंतर स्वामींची व गणपती बाप्पाची एक आरती घ्यायची आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी व आरती केल्यानंतर आपण पठण कधीही करू शकतो. पूजा मांडणी झाल्या पठणसुद्धा करू शकतो, ते आपल्यावर आहे. अशा प्रकारे आपण पूजा मांडणी करून स्वामींना खुश करू शकतो. पहा व्हिडिओ, तुम्हीही करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लाईक करा, तसेच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी केलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचत जातील. तर येतो. श्री स्वामी समर्थ.